हॅलो, नमस्कार मित्रांनो. आता उच्च न्यायालय भरती आलेली आहे. कोणी जर फॉर्म भरले नसेल तर भरा, चांगल्या जागा आहेत त्या. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सिलेबस बघितला तर कॉम्प्युटरचं त्यांनी मेन्शन केलं की ते 10 प्रश्न विचारणार आहे. तर त्याच्यासाठी त्याची तयारी कशी करायची ते आपण बघणार आहोत. तर तयारी म्हणजे काय, तुम्हाला पहिले पी-वाय-क्यू बघावं लागणार आहे की पी-वाय-क्यूज त्यांनी काय विचारले आणि त्यानुसार मग अभ्यास करावा लागणार आहे. मार्केटमध्ये ना सध्या कोणते पण पुस्तकं येतात, ते कोणते पण क्वेश्चन त्याच्यामध्ये बनवून टाकता आणि एक प्रकारे विद्यार्थ्यांची दिशाभूल होती. तुम्ही जोपर्यंत पी-वाय-क्यू बघत नाही, की त्यांनी याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये कसे विचारले, तोपर्यंत तुम्हाला तो टॉपिक कसा विचारला आहे किंवा कसा प्रिपेअर करायचा हे समजणार नाही आहे. तर याच्या अगोदर जी न्यायालयाची भरती झाली होती डिस्ट्रिक्ट कोर्टच्या, त्याच्यामध्ये ज्युनियर क्लर्कचा पेपर झाला होता 5 फेब्रुवारी 2024ला. तो शिफ्टमध्ये झाला होता काय, तर त्याचे काही प्रश्न मी इथे घेतलेले ते आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यावरून तुम्हाला मग एक अंदाज येईल की हा टॉपिक प्रिपेअर कसा करायचा आहे. तर आपण वन बाय वन त्याचे प्रश्न आता बघणार आहोत. पहिलाच आपला प्रश्न आहे, आता इथं जर तुम्हाला 33-34 दिसत असेल, तर त्या शिफ्टमधले हा त्या क्वेश्चनचा एक्झॅक्टली क्रम होता. त्यानुसारच मी इथं ते घेतलेले आहे. तर पहिला आपला प्रश्न आहे, वर्ड प्रोसेसरमध्ये खालीलपैकी काय वर्तमान दस्तऐवजाची डॉक्युमेंटची माहिती देतं, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि याचं उत्तर जर आपण बघितलं तर स्टेटस बार आहे. तुम्हाला काय विचारलं आहे त्यांनी, वर्ड प्रोसेसर हा टॉपिक विचारलेला आहे. आता हे प्रश्न आहे ना तुमच्या प्रॅक्टिकल नॉलेजवरती डिपेंड करतात, की जसं की आता तुम्ही पुढे बघसाल त्यांनी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट याच्यावरती प्रश्न विचारला आहे. त्याचा पुढचा जर तुम्ही प्रश्न बघितला तर MS वर्डवरती त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज किती त्याच्यावरती ते प्रश्न विचारण्याचा त्यांचा स्कोप आहे. आपला प्रश्न आहे पुढचा, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याच्या पर्यायाचा समावेश असतो. जर तुम्ही बघितलं इथं मी हे MS वर्डचं घेतलं आहे, पण पॉवर पॉईंटला सुद्धा असा टॅब असतो. जर तुम्ही बघितलं तर होम टॅबमध्ये तुम्हाला आहे ना इथं हे आपले फॉन्ट वगैरे चेंज करायचा हा फॉन्टचा तुमचा हे असतो आणि ती फॉन्टची स्टाईल असते कॅलिब्री किंवा मग त्याला आपण देवनागरीची लिपी असते. इथं जी मी वापरतो ती देवनागरी लिपी, इथे मी फॉन्ट तो घेतलेला आहे आणि साईज 11 वापरतो मी सरासरी. इथं जी दिलेली ती 11ची साईज आहे. हे सर्व तुम्हाला होम टॅबमध्ये भेटतं. होम टॅबमध्ये तुम्हाला अजून काय काय भेटतं तुम्ही ऑब्झर्व करू शकता. याच्यावरती आपले पुढचे सुद्धा प्रश्न बेस आहेत. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे मग, होम टॅब असं येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. काय विचारलं होतं त्यांनी, फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याच्या पर्यायाचा समावेश जर आपण बघितला तर तो आपल्याला होम टॅबमध्ये देण्यात येतो. पुढचा प्रश्न जर आपण बघितला, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब अंतर्गत कट ही कमांड येते. आता जर मी तुम्हाला हे वरचंच पिक्चर दाखवलं, इथं तुम्हाला होमची टॅब दिलेली आहे आणि तिथंच तुम्हाला कट, कॉपी, फॉर्मॅट, पेंटर, पेस्टचं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला कळतंय की तुमच्या मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील जी कटची जी तुमची कमांड आहे तर ती सुद्धा तुमची होम या टॅब अंतर्गत तुम्हाला भेटून जाते. तर मग आपलं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 होम टॅब आपलं हे उत्तर येणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010च्या खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये सेव्ह ॲज अशी कमांड येते. आता हे सर्व प्रश्न तुम्ही जर बघितले ना, जे तुम्हाला मार्केटमध्ये पुस्तकं दिसतील त्याच्या खूप ऑड स्वरूपाचे हे प्रश्न प्रॅक्टिकल नॉलेजवरती प्रश्न त्यांनी विचारले. तुम्हाला MS वर्डचं नॉलेज आहे का, तुम्हाला पॉवर पॉईंटचं नॉलेज आहे का, पुढचे सगळे प्रश्न आहे ना ते प्रॅक्टिकल नॉलेजवरतीच आहे. इतरही थेअरीचे जसे की पहिला कॉम्प्युटर कोणी बनवला किंवा मग ते IBMचे वगैरेचे क्वेश्चन राहतात ते सुद्धा प्रिपेअर करायला पाहिजे. पण तुम्ही PYQ कसे विचारले हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आता सेव्ह ॲज ह्या कमांडचा आपल्याला प्रश्न विचारला आहे, ते जर तुम्ही बघितलं, आता तुमची जर कमांड असेल MS वर्डवरती तर तुम्हाला असे ऑप्शन येतात. तुम्ही फाईल टॅबवरती जेव्हा ओपन करता ना तेव्हा तुम्हाला हा वाला तुम्हाला एक स्क्रीनवरती हे सगळं दिसतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेव्ह ॲज, सेव्ह किंवा इन्फो, प्रिंट, शेअर, एक्सपोर्ट आणि क्लोज असे ऑप्शन दिसतात. म्हणजे तुमचा जो सेव्ह ॲजचा जो तुमचा ऑप्शन आहे मग तो कशामध्ये येणार आहे, तो तुमच्या फाईल या कमांड अंतर्गत तुमचा येणार आहे. तर मग याचं उत्तर आपलं काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 फाईल हे असं आपलं याचं उत्तर येणार आहे. पुढे जर आपण बघितलं, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट असतात. चार्ट इथं बघा हा तुम्हाला दिला आहे आणि तो कोणत्या टॅब अंतर्गत आहे, तर तो तुम्हाला इन्सर्ट या टॅब अंतर्गत चार्टचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. अजून कोणकोणते, स्मार्ट आर्ट सुद्धा तुम्हाला दिसतं आहे, तिथं स्क्रीनशॉटचा ऑप्शन तिथं दिलेला आहे त्यांनी, पिक्चरचा दिलेला आहे, ऑनलाईन पिक्चर आहे, शेप्स आहे, इथं तुम्ही टेबलसुद्धा इन्सर्ट करू शकता, तुम्ही इमेजसुद्धा इन्सर्ट करू शकता. तर हे सर्व तुम्हाला ऑप्शन कशामध्ये दिलेले आहे त्यांनी, इन्सर्ट या टॅब अंतर्गत दिलेले आहे.
प्रश्न काय विचारला होता आपल्याला, चार्ट विचारला होता, पण आपण बाकीच्याही गोष्टी याच्यामध्ये बघितलेल्या आहे. आणि या स्वरूपाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला कॉम्प्युटर 10 प्रश्नासाठी जर प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही ह्या स्वरूपामध्ये ते प्रिपेअर करायला पाहिजे. पुढचा आपला प्रश्न आहे, MS वर्ड 2010च्या खालील रिबनपैकी कशाच्या अंतर्गत मार्क सायटेशन टॅब येतो? याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो मित्रांनो, ट्रॅक चेंज म्हणून एक तुम्हाला ऑप्शन येतो. मी तर त्याचा फोटो नाही घेतला आहे बहुतेक, पण तुम्हाला ट्रॅक चेंजमध्ये ते तुम्हाला मार्क सायटेशनचा टॅब येतो. मी ते पुढच्या याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करेल, किंवा मी तुम्हाला हे जे टॉपिक त्यांनी विचारले तर हे इन डिटेल त्याची एक PDF बनवायचा प्रयत्न करेल आणि ती तुम्हाला प्रोव्हाइड करेल. पुढचा आपला प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये कमेंट या पर्यायाचा समावेश होतो? आता जर तुम्ही MS वर्ड जर ओपन केलं तर तुम्हाला वरतीच हे सर्व टॅब दिसतात. त्याच्यामध्ये तुम्ही जर रिव्ह्यूला गेले तर तुम्हाला तिथं न्यू कमेंट, त्या कमेंटलाच डिलीट करता येतं, प्रिव्हियस किंवा नेक्स्ट कमेंटसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येतं. तर मग तुमचा जो कमेंटचा जो आपण त्याला म्हणतो पर्याय, तो कोणत्या टॅबमध्ये, तो तुमचा रिव्ह्यू या टॅबमध्ये तुम्हाला बघायला भेटतो. सर्व प्रश्न आपण जे बघतोय ते तुमचे प्रॅक्टिकल नॉलेजवरती बेस आहेत. तुम्ही वाचले, एक्झामला गेलं आणि तुम्हाला तो प्रश्न सोडवता आला असं याच्यामध्ये होणार नाही आहे. तुम्हाला स्वतः ते वापरावं लागणार आहे. स्वतः तुम्हाला अभ्यास कसा करायचा, त्याची मेथड कशी आहे, हे सगळं जाणून घ्यावं लागणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, MS एक्सेल 2007 हे एका क्षैतिज टॅब मालिकेसह डिझाईन करण्यात आले आहे. त्याला डॅश डॅश असं म्हणतात. त्यांनी असा प्रश्न विचारला आहे, त्याला रिबन असे म्हणतात. आता हे असे प्रश्न आहे ना, तुम्ही पाठ करून जाऊ शकता, त्याच्यामध्ये काय हरकत नाही. पण वरचा जो प्रश्न आहे किंवा याच्या अगोदरचे जे आपण प्रश्न बघितले ते प्रॅक्टिकल नॉलेजवरती बेस आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला MS वर्डवरती कमांड असणं गरजेचं आहे. त्याच पेपरचं तुमची शिफ्ट 2 जर आपण बघितली त्या दिवसाची, तर त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारले होते कॉम्प्युटरचे. आता मागच्या ह्याच्यामध्ये त्यांनी 8च प्रश्न विचारले शिफ्टला. या शिफ्टला सुद्धा त्यांनी 8च प्रश्न विचारले. मी एक्झॅक्टली क्वेश्चन नंबर घेण्याचा तोच माझा इथं उद्देश होता. आणि ह्या लेक्चरची PDF जर तुम्हाला हवी असेल तर हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं, ते जॉईन करायचं. तिथं तुम्हाला ह्या लेक्चरची PDF भेटून जाणार आहे. प्रश्न आहे आपला, MS वर्ड 2010 मधील XPSचे पूर्ण रूप काय आहे असं त्यांनी विचारलं आहे. म्हणजे तुम्हाला एखादा शॉर्ट फॉर्म देतात ते आणि त्याचा फुल फॉर्म विचारण्याचा त्यांचा ट्रेंड असतो. आत्ता आपली धर्मादायची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला स्पेस रिलेटेड काही शॉर्ट फॉर्म विचारलेले होते. तर इथं मग XPSचं आपल्याला पूर्ण रूप काय, X पासनं तुमचं XML येतं, P पासनं तुमचं पेपर येतं आणि S पासनं तुमचं स्पेसिफिकेशन येतं. मग याचं उत्तर आपलं जे येणार आहे ते ऑप्शन क्रमांक 3 XML पेपर स्पेसिफिकेशन हे आपलं XPSचं पूर्ण रूप असणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, MS एक्सेल 2010 मध्ये रॉ, वेक्टर आणि कॉलम्सची संख्या त्यांनी आपल्याला विचारली. हे जर तुम्हाला आता ह्या MS एक्सेल जर तुम्ही कधी ओपन करून बघितलं असेल, तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल तर हे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे. तर तुमचे जर तुम्ही वेक्टर बघितलं तर तुमचे आडवे वेक्टर असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा हे ओपन करता त्याला आपण काय म्हणतो एक्सेल, तर तुम्हाला अशा काही लाईन दिसतात. एक्सेलमध्ये लाईनच असतात, ह्या अशा लाईन दिसतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं आहे की तुम्हाला तुमचे जे वेक्टर आणि कॉलम आहेत तर ते कशा स्वरूपाचे असतात. तर तुमचं जे रॉ वेक्टर आहे तर ते आडव्या स्वरूपाचं असतं. कसं असतं ते तुमच्या आडव्या, आणि तुमचे जे कॉलम असतात तर ते उभ्या वेक्टरमध्ये असतात. आता कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो मी तुम्हाला. आपल्या घराचे कॉलम आपण जेव्हा घेतो तर ते उभ्या स्वरूपाचे घेतो, आडवे कॉलम घेत नाही आपण. आपण गड्डा खणतो आणि मग त्याच्यामध्ये कॉलम घेतो तर ते उभ्या स्वरूपाचेच असतात. त्यावरून तुम्ही कॉलम लक्षात ठेवायचं आणि त्याच्या विरोधात जे आपलं रॉ वेक्टर आहे ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. मग आपलं रॉ वेक्टर हे आडवे आणि आपले कॉलम्स हे उभे येणार आहे. मग या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 3 असं येणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब अंतर्गत राईट अँड इन्सर्ट फील्ड ही कमांड येते? आता हे जर तुम्ही चेक केलं, हे बघा इथं मी तुम्हाला मेलिंगचा हा टॅब ओपन केला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला राईट अँड इन्सर्ट फील्ड असं दिसणार आहे. त्याच्या अंतर्गत तुम्हाला इतरही इथं ऑप्शन दिसणार आहे. तर मग याचं उत्तर काय येणार आहे आपलं मेलिंग असं येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 मेलिंगमध्ये आपल्याला राईट अँड इन्सर्ट फील्डची ही कमांड आपल्याला दिसणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, रिझ्युमे तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? आता याच्यामध्ये तुम्हाला रिझ्युमे जर तयार करायचं असेल, कोणी तयार केलं असेल तर त्यांना माहिती आहे MS वर्डमध्ये तुम्हाला रेडी फॉर्मॅट भेटतो. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नाव, तुमचं एक्सपिरियन्स किंवा एज्युकेशन जे असेल ते चेंज करावं लागतं. बाकीचा सगळा जो फॉर्मॅट असतो, जी सेटिंग असते ती पूर्ण तुम्हाला ती करून दिलेली असते. तुम्ही हे गुगलचे जे गुगल डॉकचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रिझ्युमे बनवू शकता. आणि
सेम तुम्ही MS वर्डमध्ये सुद्धा बनवू शकता रिझ्युमे. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर मग ऑप्शन क्रमांक 3 MS वर्ड असं असणार आहे. तुम्हाला रिझ्युमे जर तयार करायचा असेल तर तो तुम्ही MS वर्डवरती बनवू शकता. पुढचा आहे आपला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मध्ये सेंटर अलाइनमेंटसाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट कमांड वापरली जाते. आता सेंटर अलाइनमेंट काय राहते ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो मी. आता हे जे अक्षर होतं ना, टाईप करताना ते पहिल्यांदा इथं टाईप होत असतं. याला मी सेंटरला कसं घेतलं, त्याला मी कंट्रोल आणि ई जेव्हा मी दाबतो, कंट्रोल प्लस ई, तेव्हा ते सेंटरला जातं. अशा याला शॉर्टकट की म्हणतो आपण. त्यानुसार हे सेंटरला केलेलं आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर आपलं काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 कंट्रोल ई हे आपलं काय येणार आहे, याचं उत्तर येणार आहे. कशासाठी आपण सेंट्रल अलाइनमेंटसाठी आपण ते वापरतो आणि कंट्रोल सी आपण कॉपी करण्यासाठी वापरतो. कंट्रोल झेड आपण एखादी गोष्ट जर एखादा ॲक्ट केला आणि आपल्याला जर मागं जायचं असेल तर आपण कंट्रोल झेड वापरतो आणि कंट्रोल एस आपण स्क्रीनशॉटसाठी वापरत असतो. पुढचं आहे आपलं प्रश्न, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट 2010 मध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बंद करण्यासाठी शॉर्टकट कीपैकी कोणती की वापरतात. आता इथं त्यांनी शॉर्टकट कीवरती प्रश्न विचारलेले आहे, त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यावरती कमांड असणं गरजेचं आहे. जर तुम्ही बघितलं प्रेझेंटेशन चालू आहे आणि त्याला तुम्हाला क्विट करायचं असेल तर तुम्हाला कंट्रोल प्लस क्यू हे शॉर्टकट की तुमची त्याच्यासाठी असते. मग याचं उत्तर आपलं काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं याचं उत्तर येणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये पिक्चर हा पर्याय असतो. आता MS वर्ड जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला इन्सर्ट हे दिसतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पिक्चर वगैरे तुम्ही इन्सर्ट या टॅबनुसार ॲड करू शकता. मी तुम्हाला जेव्हा चार्टचा प्रश्न सांगितला त्याच्यामध्येच सांगितलं होतं की तुम्ही पिक्चर किंवा स्मार्ट आर्ट या इन्सर्ट टॅबनुसार तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. मग याचं उत्तर आपलं काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. आणि ह्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे, MS वर्ड 2010 डॉक्युमेंटच्या रिबनमध्ये खालीलपैकी कोणता डावीकडून चौथा टॅब असतो. आता जर तुम्ही बघितलं ते तुम्हाला रिबन टॅब दाखवतो मी. डावीकडून आपल्याला विचारले, होम टॅब आपला पहिला झाला, इन्सर्ट दुसरा, डिझाईन तिसरा आणि लेआउट, याला आपण पेज लेआउट म्हणतो. म्हणजे जे पेजचं सेटअप असतं त्याचे सगळे तुम्हाला इथं ऑप्शन देतात. इंडेट झालं, स्पेसिंग झाली, ब्रेक झालं, लाईन नंबर, हायपेनेशन, साईज, कॉलम आणि ओरिएंटेशन हे सगळं तुम्हाला पेज लेआउटमध्ये भेटत असतं. आणि रिबनमध्ये कितवा क्रमांक आहे त्याचा, चौथा, डावीकडून चौथा, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जेव्हा MS वर्ड ओपन करताना ह्या होम टॅबच्या बाजूलाच तुम्हाला फाईल दिसतं आणि फाईलला तुम्ही क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला जे दाखवलं होतं सेव्ह ॲज वगैरे ते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतं. पण ते काउंट करताना इथनंच काउंट करता होम टॅबपासनं. त्याच्यामुळे याचं उत्तर पेज लेआउट असं येणार आहे. एवढेच प्रश्न याच्यामध्ये मी डिस्कस करतोय. जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असेल तर मला कळवा नक्की. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.